मुलांना बहिणीचं किती प्रेम असतं. बहीण मोठी असेल तर दुसरी आई, लहान असेल तर पहिली लेक. लहानपणी पहिल्यांदा जबाबदारी म्हणजे काय हे कुठल्या पुस्तकात कळत नाही, ती रडली की कळतं. पहिल्यांदा मनात एक वेडसर विचार येतो, हिचं रक्षण करता करता जीव गेला तरी चालेल. खिशात पैसे नसायचे पण रक्षाबंधनसाठी एक कॅडबरी मात्र ठरलेली असायची. ती छोटीशी भेट देताना आपण राजा आहे असं वाटायचं. आई वडील माझी काळजी घेतीलच ह्याची खात्री असायची, पण हिची काळजी मी घ्यायची हा निर्णय मनाने लहान असतानाच केला होता. जगात सगळ्यात जास्त भांडणही तिच्यासोबतच होतात आणि सगळ्यात जास्त अश्रू तिच्या लग्नाच्या दिवशीच येतात. मोठं व्हावं, यशस्वी व्हावं, खूप कमवावं ही स्वप्न फक्त स्वतःसाठी नसतात. कुठेतरी मनात एकच विचार असतो, माझी बहीण कधीच एकटी पडू नये. नंतर काळ बदलतो, तिच्या मुलांसाठी मामा हा पहिला हिरो बनतो, तिच्या नवऱ्यासाठी मेव्हणा थोडा डेंजर बनतो, पण तिच्यासाठी तिचा भाऊ कधीच बदलत नाही. एका हाकेवर धावून येणारा, रडताना डोक्यावर हात ठेवणारा आणि काही झालं तरी मी आहे ना हे आयुष्यभर न बदलणारं वाक्य.